एका सुंदर जंगलात चिंटू नावाचा एक ससा राहत होता. चिंटू खूप गोड होता, पण त्याचा एक मोठा दोष होता. तो अतिशय भित्रा होता. सुकलेले पान जरी झाडावरून पडले तरी चिंटूचे काळीज धडधडू लागायचे. एक दिवस दुपारची वेळ होती. कडक ऊन पडले होते. चिंटू एका मोठ्या माडाच्या झाडाखाली थंडगार सावलीत गाढ झोपला होता. तो छान स्वप्न पाहत होता. अचानक दबुंग, झाडावरून एक मोठे जड शहारे थेट चिंटूच्या अगदी पाठीजवळ पडले. बाबो ग, मेलो रे मेलो. काय झाले? हा कसला आवाज? अरे देवा, हे काय? ढग तर पडत आहेत. याचा अर्थ आकाश तुटले आहे. आभार कोसळले. आता आपण कोणीच जिवंत राहणार नाही. पळा पळा. चिंटू मागे वळूनही पाहत नाही आणि जीवाच्या आकांताने पळू लागतो. चिंटू पळत असताना समोरून मीना हरणी मजेत चालत येत असते. चिंटूला असं वेड्यासारखे पळताना पाहून ती थांबते. अरे चिंटू भाऊ, थांब थांब. काय झाले? तुझ्या मागे कोणी शिकारी वाघ लागला आहे का? अगं, आभाळ कोसळले आहे. मी झाडाखाली झोपलो होतो तेव्हा आभाळाचा एक भला मोठा तुकडा धडाम करून थेट माझ्या पाठीवर पडला. मी कसा तरी जीव वाचून पळालो. आता संपूर्ण आभाळ खाली येणार आहे. पळा. बापरे, आभाळ पडलं. मला माझे सुंदर पाय वाचवले पाहिजेत. पळा पळा. पुढे गेल्यावर झाडावर बंडू माकड केळी खात बसलेले असते. खाली चिंटू आणि मीना ओरडत पळताना त्याला दिसतात. होप होप होप. अरे मीनाताई, अरे चिंटू शेठ, काय रे? काय ऑलिम्पिकची शर्यत लावली आहे का जंगलात? मला न सांगता. बंडू, केळी खाणे बंद कर आणि खाली ये. तुझा जीव वाचव. आभाळ पडला आहे. काय? आभाळ पडलं? अरे बापरे, झाडावरून खाली उतरलो तर खाली आभाळ पडेल. झाडावर राहिलो तर झाडच पडेल. मी पण पडतो. हुप हुप. आणि त्यांच्यासोबत पळू लागतो. पुढे त्यांना वयाने मोठे आणि समजूतदार गजराज हत्ती संथ चालत जाताना दिसतात. थांबा मित्रांनो, थांबा. तुम्ही असे वेड्यासारखे का पळत आहात? काय अनर्थ झाला आहे? गजराज आजोबा, थांबू नका. आमच्या सोबत पळा. आभाळ पडलंय. तुमचं वजन जास्त आहे. तुम्ही हळू पळाल तर आभाळाखाली दबून जाल. काय? आभाळ कोसळले? चिंटू, मीना, बंडू, तुम्ही सगळेच बोलत आहात. म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी आपत्ती आली असणार. माझ्या एवढ्या वर्षाच्या आयुष्यात मी कधी आभाळ पडताना पाहिले नाही. पण जर सगळेच पळत आहेत तर मी तरी का थांबू? सगळे प्राणी आभाळ पडलं पळा पळा चा गजर करत पळू लागतात आणि जंगलात सगळीकडे गोंधळ उडतो. जंगलाचा राजा शेरखान आपल्या गुहेत विश्रांती घेत असतो. एवढा मोठा आवाज ऐकून तो बाहेर येतो आणि गर्जना करतो. रो. थांबा. एकाच जागी थांबून राहा सगळे. जो मागे वळेल किंवा पळेल त्याला मी एका फटक्यात संपवून टाकेन. सिंहाची गर्जना ऐकून सर्वजण जागेवरच थांबतात. हा काय वेडेपणा सुरू आहे जंगलात? कोणाची हिंमत झाली माझ्या राज्यात असा धुमाकूळ घालायची? गजराज, तुम्ही तर वयाने मोठे आहात. तुम्ही सांगा, काय झाले आहे? महाराज, मला क्षमा करा, पण संकटच तसे आहे. आभाळ कोसळले आहे. आम्ही आमचे प्राण वाचवण्यासाठी पळत चुकलो होतो. आभाळ पडलं? गजराज, तुम्ही स्वतः आभाळ पडताना पाहिले का? नाही महाराज, मला तर त्या बंडू माकडाने सांगितले. बंडू, पुढे. तू पाहिलेस का आभाळ पडताना? नाही महाराज. मी तर झाडावर केळी खात होतो. मला खाली पडणाऱ्या मीनाताईनं सांगितले. मीना, खरे काय आहे ते सांग, नाहीतर आज तुझी खैर नाही. महाराज, मी तर शांतपणे चालले होते. मला हा चिंटू ससा भेटला. हा खूप घाबरला होता आणि यानेच मला सांगितले की आभाळ पडले आहे आणि त्याचा एक तुकडा याच्या पाठीवर पडला. सगळेजण चिंटूकडे बघतात. शेरखान चिंटू जवळ जातो. तर चिंटू भाऊ, मुख्य सूत्रधार तूच आहेस तर सांग, कुठे पडले आभाळ? तू स्वतः पाहिलेस का? हो हो महाराज, मी खोटे बोलत नाही.
मी त्या माराच्या झाडाखाली झोपलो होतो. अचानक खूप मोठा धडाम असा आवाज झाला आणि आभाळाचा एक जड गोल तुकडा थेट माझ्या पाठीजवळ पडला. मी वर पाहिले तर ढग पण पडत होते. म्हणून मी जीवाच्या आकांताने पळालो महाराज. बरं, जर आभाळ पडले आहे तर त्याची जागा मला बघायची आहे. चिंटू, आम्हा सर्वांना त्या झाडापाशी घेऊन चल. सिंह पुढे, त्याच्या मागे चिंटू आणि सर्व प्राणी भीतभीत त्या माडाच्या झाडाजवळ पोहोचतात. तिथे शांतता असते. कुठे आहे आभाळाचा तुकडा? दाखव मला. तिथे महाराज. सर्व प्राणी झाडाखाली पाहतात. तिथे एक मोठे हिरवेगार शहाळे पडलेले असते. सिंह वर पाहतो. आकाश एकदम स्वच्छ आणि निरभ्र असते. मूर्खांनो, जरा डोळे उघडून बघा. चिंटू, ज्याला तू आभाळाचा तुकडा समजत होतास ते हे झाडावरून पडलेले नारळ आहे. वाऱ्यामुळे नारळ खाली पडले आणि ढग आकाशात नेहमीप्रमाणे पळत होते. तू न बघता अफवा पसरवलीस. हे ऐकून सर्व प्राण्यांना त्यांची चूक समजते. मीना, बंडू आणि गजराज शर्मेने मान खाली घालतात. चिंटूला आपल्या भित्रेपणाची आणि मूर्खपणाची खूप लाज वाटते. लक्षात ठेवा मित्रांनो, आयुष्यात कधीही कोणत्याही अफवेवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आधी स्वतः डोळ्यांनी सत्याची खात्री करा, मगच त्यावर पाऊल उचला. नाहीतर आजच्या सारखे संपूर्ण जगासमोर तुमचे हसे होईल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.